लोकसभा मतदारसंघातील निकालावरून राजकारण सुरू आहे आणि उभाटाचे नेते संजय राऊतांनी जो गंभीर आरोप केलाय तो म्हणजे अमोल कीर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। दरेकरजी, आधी आपण पाहूया ते नेमकं काय म्हणालेत आणि मग तुमची प्रतिक्रिया हवी आहे। अमोल कीर्तीकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेने कोणाला धमकावलं, कोणत्या अधिकाऱ्यांना, हे जरा त्यांनी सांगावं। मी सांगतो, अमोल कीर्तीकरांच्या निकालामध्ये शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी कोणाला धमक्या दिल्या आणि कोणाकडून निकाल बदलून घेतला हे त्यांनी सांगावं, मग मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो। दरेकरजी, संजय राऊतांचं वक्तव्य तुम्ही देखील ऐकलं असेल। संजय राऊतांचा रोख कुणावर आहे? मला वाटतं पूर्णतः मूर्खपणाचं असं वक्तव्य त्यांचं या ठिकाणी दिसतंय। कारण असं जर अधिकाऱ्यांना धमकावून रिझल्ट आपल्या फेवरेबल घेता येत असता तर मग उत्तर पश्चिमच का, अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी फोन केले असते, सरकारी यंत्रणेचा वापर केला असता। परंतु निवडणूक आयोग एवढं काटेकोर असतं की त्यांच्या निर्णयामध्ये कोणी इंटरव्हेंट त्या ठिकाणी करू शकत नाही। आणि तसं असतं तर महाराष्ट्रातले अनेक निकाल बघा, धुळ्याची आम्ही रिकाउंटिंग मागितली, त्या ठिकाणी दिली नाही निवडणूक तिथल्या यंत्रणेने। पंकजाताईंच्या त्या ठिकाणी आम्ही निर्णयासंदर्भात काही आक्षेप घेतले, फेटाळून लावले त्यांनी। त्याच्यामुळे मला वाटतं आता आपलं त्या ठिकाणचं जी गरळ आहे, कारण त्यांना दुःख काय आहे, शेवटी या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार बसतंय। त्यामुळे ते जे मांडे खाऊन होते ते सपशेल त्या ठिकाणी थोबाडावर आपटलेले आणि त्याबरोबर कोकण असेल, जे बालेकिल्ले आहेत शिवसेनेचे, ते एकनाथ शिंदेने मेंटेन केले। ठाण्यात मोठा राजन विचारायचे सांगत होते, आले नरेश मस्केंची जागा। नक्कीच दरेकरजी, तुम्ही जी प्रतिक्रिया दिलेली आहे या प्रतिक्रियेसाठी आपले धन्यवाद। आणि आपण थेट पुण्यात